हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतलोक में कीन्या दुराचारी काल निरंजन दीन्यानकारी माया समेत दिया भगाई 16 शंख कोस दूरी पर आई. अष्टंगी और ये काल अब दोई मंद कर्म से गए बिगोई. धर्मराय को हिकमत कीन्या नख रेखा से भग कर लीना. इस काल को धर्मराय भी कहते हैं. इसने कसम खाई थी, प्रतिज्ञा की थी भगवान के सामने. परमात्म्याने म्हटलं होतं की तू ह्या आत्म्यांना दुःखी करशील. तो म्हणाला नाही हो, जो जसं कर्म करेल तसं फळ मी त्याला देईन. मी तर धर्माचं राज्य करीन म्हणून तर धर्मराज म्हणवून घेतो. पण इथे म्हणवून घेतो धर्मराज, पण करतो मात्र सगळा अन्याय. धर्मराज म्हणजे न्यायाधीश. आता हा काळ तसं तर न्यायाधीश म्हणवतो पण करतो सगळे अन्याय. तर परमात्मा म्हणतात निरंजन धन तेरा दरबार जा तनिक न्याय विचार. आता काय म्हणतात? धर्मराय को हिकमत की ना नखरेखा से भग कर लीना. म्हणतायत की दुर्गाची प्रजनन इंद्रिय त्यांनी आपल्या सिद्धिशक्तीने बनवली. ज्योत निरंजन किने भोग बिलासा माया को रही तब आशा. दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. होय होय हे परमात्मा. परमेश्वरांनी स्वतः येऊन आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं, विधान दिलं. 600 वर्षांपूर्वी सगळं सांगितलं आणि तेच आज आपल्या पुराणांमध्ये सांगितलं आहे. तुम्ही पहा, तुम्ही हैराण होऊन जाल. 3 पुत्र अष्टंगी जाए ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. 3 पुत्रांचा जन्म झाला. दुर्गापासून ब्रह्मा विष्णू महेश अशी नावं ठेवली. 3 देव विस्तार चलावे इनमें यो जग धोखा खावे. ह्या तिन्ही देवता ह्या काळाचं ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतायत आणि त्यांना सर्वेश्वर मानून हे जग फसलं जातंय. 3 लोक अपने सुत दीन्या सुन निरंजन बासालीन्या. 3 लोक, पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोक, हे तिन्ही लोक आपल्या पुत्रांना देऊन स्वतः शिखरावर एकांत स्थानावर गुप्त राहतात. गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 आणि 26 मध्ये म्हणतायत, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा काळ म्हणतोय हा मूर्ख समुदाय मला त्या अव्यक्ताला व्यक्तमध्ये करून मला मनुष्य स्वरूपात आल्याचं मानतायत. मी काही कृष्ण नाहीये. आय एम नॉट कृष्ण. आणि हा म्हणतो की मी कधी कोणाच्या समक्ष प्रकट होत नाही. हा माझा अनुत्तम, हा घाणेरडा नियम आहे माझा. आता जो भगवान, आता जो पिता पुत्रांच्या समक्ष सुद्धा प्रकट होत नाही म्हणजे त्याच्यात काहीतरी दोष आहे. हा चांगला नियम नाहीये त्याचा. म्हणून हा अनुत्तम, घाणेरडा, दोषयुक्त आणि वाईट नियम आहे, अविनाशी नियम आहे. आणि मग म्हणतोय की मी माझ्या योग मायेने लपून राहतो. यातून सिद्ध होतं की तो कुठेतरी आकारात आहे, अव्यक्त आहे. अव्यक्तचा अर्थ निराकार नाही. जसे ढग जमतात सूर्याभोवती तेव्हा तो आपल्याला दिसत नाही. त्याचा काही थोडाफार प्रकाश जाणवतो तरीसुद्धा, पण तो आम्हाला दिसत नाही. तो ढगांपलीकडे अव्यक्त आहे, साकार आहे. जेव्हा दिसताक्षणी तो ढग दूर होताच तो साकार होतो, पण त्याला निराकार नाही म्हणतायत. भगवान दिसला तर साकार आणि नाही दिसला तर निराकार. ही काय व्याख्या झाली भगवानाची? तो साकारच आहे पण नाही दिसत ही वेगळी गोष्ट आहे. त्याला अव्यक्त म्हणू शकतो, जो दिसत नाही, आपण पाहू शकत नाही, ही वेगळी गोष्ट आहे. पण परमात्मा साकार आहे. निराकार आणि साकाराची परिभाषा वेगवेगळी असते. निराकार कधीच दिसत नाही, ज्याचा काही आकारच नाहीये. आणि साकार म्हणजे जो सशरीर आहे, त्याला काही आकार आहे, त्याला साकार म्हणतात. ज्या अज्ञानांना ज्ञान नाही त्यांनी परमात्म्याची भाषा बदलून टाकली आपल्या अज्ञानीपणामुळे. तर तो तत्वज्ञानहीन प्राणी आहे. तो स्वतःच म्हणतो की मी लपून राहतो, कधी कोणाच्या समोर येत नाही.
हीच सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी सांगतीये, कबीर वाणी. ये ज्योत निरंजन सुन ठिकाणा, म्हणजे वरती 21व्या ब्रह्मांडाच्या वरच्या स्थानावर राहतोय. और ब्रह्मा विष्णु शिव भेद न जाण्या. ब्रह्मा विष्णू महेशला पण माहिती नाही ते कोण आहेत, कसे आहेत, कुठे आहेत. 3 लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासा लीन्या. 3 देव सो उसको ध्यावे, निरंजन का वो पार न पावे. ह्या तिन्ही देवता समाधी लावतात आणि तरीही ते प्रयत्न करत राहतात, कारण आत्मा राहू शकत नाही भगवानाशिवाय. म्हणून सतत प्रयत्न करत राहतात, तपस्या करत राहतात. पण त्याचं रहस्य कळू शकलं नाही. सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला पण नाही कळू शकलं. म्हणून दुर्गाने त्यांना सांगितलं की ते निराकार आहेत. तर त्यांनी स्वीकार केला की ते निराकार आहेत. आणि यांच्या प्रयत्नातूनही तो त्यांना मिळाला नाही. म्हणून त्यांनी आपल्या सोच विचारातून त्याची व्याख्याच बदलली की तो निराकार आहे. कारण दिसत नाही त्यांना तो. त्यांची वे ऑफ वर्शिप परमात्मा पाहण्याची नव्हती. वेदांमध्ये जे वर्णन आहे परमात्म्याचं, ओम नाम आणि आदी जे साधनं आहेत, ही परमात्म्याला मिळवण्याची नाहीयेत. कारण गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक 47 आणि 48 मध्ये हे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हा काळच देतोय श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. आणि सांगतोय की अर्जुना, माझं वास्तविक रूप हेच आहे. आणि विराट रूप दाखवलं. आणि माझं दर्शन, माझी प्राप्ती, माझं हेच रूप आहे. आणि या रूपात मी कधी कोणाला दर्शन देत नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि असं म्हणतो की अर्जुना, तुझ्या आधी माझ्या ह्या रूपाला, जे आज तू पाहिलेस, आधी कुणीही पाहिलेलं नाही या विराट रूपाला. आता श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणत असते तर असं नसते म्हटले की हे माझं विराट रूप हेच खरं रूप आहे, हे काल रूप आहे, याला आधी कुणी पाहिलेलं नाहीये. कारण श्रीकृष्ण तर कौरवांच्या सभेत आपलं विराट रूप आधी दाखवून बसले होते. तर हे शब्द बोलले नसते जे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक 47 मध्ये म्हटलं आहे. आणि 48 मध्ये म्हटले की माझी प्राप्ती म्हणजे माझं रूपदर्शन म्हणजे भगवान प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती म्हणजे ब्रह्मचं हे रूप आहे, हा काल आहे. म्हणतायत ना वेदोवर्णित विधीने, ना कुठल्या जपाने, ना तपाने, ना कुठल्या क्रियेने कोणीही प्राप्ती करू शकत नाही. याने हे सिद्ध होते की गीता अध्याय 8च्या श्लोक 13 मध्ये म्हटलंय की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण मामनुस्मरण. माझ्या ब्रह्मचं फक्त ओम हे एकच अक्षर आहे. त्याचं उच्चारण करत श्रवण करणारा ये परयाती त्यजम देहम, जो शरीर सोडून जाईपर्यंत श्रवण करत राहतो, तर माझ्यापासून प्राप्त झालेल्या परमगतीला प्राप्त होतो. तो ओम नामाने जेवढी गती होऊ शकते तेवढी प्राप्त करतो. तर इथं हे म्हणतायत की माझी प्राप्ती ना वेदोवर्णित विधींनी, ना तपाने, ना जपाने, ना कोणत्या क्रियेने होऊ शकत नाही, हे श्लोक 47-48 मध्ये म्हटले. तर यातून हे सिद्ध झालं की त्या ज्योत निरंजनचं कोणीही दर्शन नाही घेतलं आणि त्याला म्हटलं की तो निराकार आहे. कहते खोजत खोजत थाकिया, अंत कहा बेचून. शोधून शोधून थकला आणि म्हणतोय की भगवान निराकार आहे, जेव्हा की तो साकार आहे. वेद आणि पुराण साकार म्हणतायत, कुराण साकार म्हणते, बायबल साकार म्हणते. आणि कोणत्याही धर्माच्या कोणत्याही भक्ताला विचारा, सगळे म्हणतात भगवान निराकार आहे. आता पुढच्या वेळेस आपल्याला सगळे डिटेल्स दाखवू, प्रत्येक शास्त्राचं प्रमाण देऊ, ह्या परमात्म्याद्वारे रचले गेलेल्या सृष्टीला प्रमाणित करू आपल्याच सद्ग्रंथांमधून. तेव्हा तुमचा विश्वास बसेल. बोलो सद्गुरुदेव की जय. पुण्यात्म्यांनो, तुम्ही सगळे सृष्टीच्या रचनेविषयी ऐकत आहात. जोपर्यंत तुम्ही ह्या सृष्टीच्या रचनेविषयी जाणणार नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या आध्यात्मिक ज्ञानाला, तत्वज्ञानाला नाही समजू शकणार आणि ना कुठल्या सद्ग्रंथाला समजू शकणार. ही जी सृष्टीरचना आहे ती हे समजा की एक मास्टर की आहे. सर्व सद्ग्रंथांना समजण्याची, त्यांचा खजिना बघण्याची ही मास्टर की आहे, म्हणजेच मुख्य किल्ली आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना परत परत सृष्टीच्या रचनेचं ज्ञान अत्याधिक दिलं जातं. आता सृष्टीरचनेमध्ये आपण परमेश्वर कबीर देवजींद्वारा रचलेल्या आपल्या सृष्टीचं ज्ञान
त्यांच्याच द्वारे सांगितलेलं ह्या दासाच्या मुखारविंदमधून ऐकलं. ते आत्तापर्यंत आपल्याला शब्दशः ऐकवलंय, तोंडी ऐकवलंय. आता त्या सृष्टीरचनेविषयी आपले सद्ग्रंथ काय सांगतात? पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे विद्यार्थी शाळेत जातात, त्यांचा एक अभ्यासक्रम, पाठ्यक्रम त्यांचा निश्चित असतो. अभ्यासक्रम एक विशेष असतो. आणि जे शिक्षक अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवतात, ज्ञान देतात, तेच योग्य शिक्षक असतात. आणि जे शिक्षक अभ्यासक्रमाबाहेरचं ज्ञान देतात, ते शिक्षक योग्य नाहीत. ते अध्यापक मुलांच्या हिताचे नाहीत, त्यांच्या जीवनाचे नाशक आहेत. तर पुण्यात्म्यांनो, जे सद्ग्रंथाच्या विरुद्ध ज्ञान, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान जे संत सांगत आहेत आणि शास्त्रविधी त्यागून मनमानीचं आचरण करीत आणि करवून घेत आहेत, शास्त्रविधी त्यागून मनमानी पूजा करतायत, ते नाही स्वतः कुठला लाभ मिळवत आहेत जीवनाचा, नाही त्यांचे अनुयायी. यासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 23 आणि 24 मध्ये सांगितलं आहे. 23 मध्ये म्हटलंय की शास्त्रविधी सोडून जे कोणी मनमानी आचरण करतात, त्यांना ना काही सुख मिळत आणि ना त्यांची काही गती असते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होत, अर्थात व्यर्थ. श्लोक 24 मध्ये म्हटलंय की म्हणून अर्जुना, तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत शास्त्रच प्रमाण आहे. कर्तव्य म्हणजे जी शास्त्रानुसार साधना आहे, जी साधना आपण केली पाहिजे, आणि अकर्तव्य म्हणजे जे करण्यास अयोग्य आहे, ते सद्ग्रंथांमधूनच जाणता येतं. कोणी आपले लोकवेद, दंतकथा ऐकवतात, त्याचा आपण स्वीकार केला नाही पाहिजे. तर आत्तापर्यंत जे ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजींना हे म्हणत आलेले आहेत की पवित्र हिंदू धर्माच्या हे शास्त्राविरुद्ध ज्ञान देणारे आचार्य, गुरु, ऋषी, महर्षी हे सांगत आले आहेत की ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे अजरामर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे रचनाकार हेच आहेत. तर ते शिक्षक योग्य नाहीत. ते शास्त्रविधी त्यागून लोकवेद सांगत आहेत. लोकवेद काय असतं? ऐकीव ज्ञान, जे कुठे प्रमाणित नसतं. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिव यांच्याविषयी काय माहिती सांगतात. आपण हे पहा, श्रीमद देवी भागवत, सचित्र मोठा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. याचे कोण आहेत? संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. 3ऱ्या स्कंदात 123व्या पानावर 3रा स्कंद. भगवान विष्णू आपली माता दुर्गा हिची स्तुती करत आहेत. काय म्हणतात? तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा संपूर्ण संसार तुझ्यापासूनच निर्माण झाला आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर, विष्णूजी म्हणतायत, आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळे विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू, आमचा जन्म आणि मृत्यू होत असतो. फक्त तूच नियमित आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा.
दुर्गाला प्रकृती पण म्हणतात. आता गीतेमध्ये सांगितलंय 14व्या अध्यायात 3, 4 आणि 5व्या श्लोकात, कारण हा कोडवर्ड आहे गीताजी. प्रकृती दुर्गेला म्हणतात. यावरून असं स्पष्ट होतं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यापासून प्रकट झाले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा हे पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर तुझी संतान नाही का? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. ह्या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण सदा समर्थ आहेत. ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शंकर, ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न आम्ही तिघे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र देवी पुराणामध्ये ह्या काही ओळींमध्ये स्पष्ट केलंय की श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे नाशवंत आहेत. त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो. दुर्गा त्यांची माता आहे. आणि रजोगुणी ब्रह्मा, सद्गुणी विष्णू, तमोगुणी शिव आहेत. आणि चौथा कॉन्सेप्ट हा क्लिअर झालाय की हे फक्त नियमित कार्यच करू शकतात. ज्याचा जसा नियम आहे, ज्याच्या भाग्यामध्ये जे लिहिलं आहे त्यामध्ये ते परिवर्तन करू शकत नाहीत. जसं आहे तसंच देऊ शकतात. जसं कर्म आहे तसंच फळ त्यांना मिळतं. तसा त्यांचा नियम आहे आणि हे आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. आता आपल्याला विस्तृतपणे दाखवतो. ह्याच श्रीमद देवी भागवतला पुन्हा दाखवतो पूर्ण तपशिलात. हे पहा, हे तेच श्रीमद देवी भागवत आहे जे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित झालंय. हा आहे श्रीमद देवी भागवतचा 3रा स्कंद. त्याचा इथं प्रारंभ होतो. पान 113 आहे, 113 आहे. जन्मेजयने विचारलं, भगवन, आपण आंबा यज्ञ अर्थात परमपवित्र नवरात्र व्रत करून त्याद्वारे देवीची आराधना करण्याची आज्ञा दिली आहे. आता ती कोण देवी आहे, कशी आणि केव्हा प्रकट झाली, त्यांचा येण्याचा काय उद्देश आहे आणि ती कोणत्या गुणांनी विभूषित आहे. आंबा यज्ञ कोणत्या प्रकारचा असतो, पुढे पाहूया. ब्रह्मा, त्याचसोबत ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा विस्तारपूर्वक सांगा, कारण भूदेव ब्रह्मांडाविषयी जे काही सांगितलं आहे तसेच ते जसे आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणता. व्यासजींना विचारतात जन्मेजय, मी ऐकलं आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 सगुण देवता आहेत. क्रमशः सृष्टी, पालन आणि संहाराचं कार्य याची जबाबदारी त्यांच्यावर असते. पराशरनंदन, व्यासजी, आता मी या संबंधात विस्तृतपूर्वक ऐकू इच्छितो. आपण सांगण्याची कृपा करावी. व्यासजी म्हणतात, राजन, तुमची बुद्धी खूप विशाल आहे. आता तुम्ही जे विचारलं की ब्रह्मादींची उत्पत्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची उत्पत्ती कशी झाली, तर हे महाकठीण प्रश्न आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. हाच प्रश्न मी पूर्वार्धात नारद मुनींना केला होता. व्यासजी म्हणतायत की मी हेच नारदजींना विचारलं होतं ज्ञान. मी म्हटलं, मुनीवर, आपण बुद्धिमान आहात. आपण कृपा करून मला सांगा की या विस्तृत ब्रह्मांडाचा प्रधानकर्ता कोण आहे. मुनीवर, हे ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं. द्विजवर, बरोबर हे सुद्धा सांगा की हे ब्रह्मांड विनाशशील आहे की निरंतर राहील. ह्याची रचना हे 114 पानावर 3ऱ्या स्कंदात. करणारा एक आहे की त्याचे पुष्कळ निर्माण करते आहेत.
कर्त्याच्या अभावी कार्य होणं अशक्य आहे. हे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतात. काही लोक भगवान शंकरांना कर्ता समजून ह्या जगाची उत्पत्ती त्यांनी केली असं सांगतात. ते म्हणतात की देवाधिदेव भगवान शंकर हे चिरंजीव पुरुष आहेत, त्यांचा कधी जन्ममृत्यू होत नाही, ते आत्म्यामध्ये रमणारे आहेत, देवांवरही त्यांची हुकूमत चालते. दुसरे काही लोक भगवान विष्णूची प्रशंसा करतात. ते शक्तिशाली पुरुष, अव्यक्त, अखिल, ऐश्वर्यसंपन्न परब्रह्म परमात्मा आहेत. काही दुसरे लोक ब्रह्माजींना सृष्टीचा प्रधान कर्ता करविता सांगतात. कितीतरी आचार्य भवानीला संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारी सांगतात. ते आदिमाया महाशक्ती आणि परमपुरुषाच्या साथ राहून कार्य संपादन करणारी प्रकृती आहे. ब्रह्मच्या बरोबर त्यांचा अभेद संबंध आहे. ब्रह्म हा काळ आहे, क्षरपुरुष, आणि अभेद संबंध म्हणजे पतीपत्नीचा संबंध आहे. ती सृष्टी स्थिती आणि संहार कार्यात संलग्न राहते. संपूर्ण प्राणी आणि देवतांची पण ती जननी आहे. ही शक्ती चिरंजीव आहे. वैष्णवी, शांभवी, ब्राह्मी, वासवी, वारुणी, वाराही, नारसिंही आणि अद्भुत महालक्ष्मी नावाने पण ती विख्यात आहे. 115व्या पानावर आहे. अनेक श्रेष्ठ मुनी म्हणतायत की जो निरंजन, निराकार, निर्लेप, निर्गुण, अरूप आणि व्यापक ब्रह्म आहे, त्यांच्यापासूनच जगाची सृष्टी झाली. कुठे कुठे वेद आणि उपनिषदात पण हेच ब्रह्म तेजोमय सांगितले आहेत आणि प्रधान पुरुष आहेत. हजारो मस्तकं, डोळे, कान, हात, मुख आणि चरणांनी तो संपन्न आहे. आता आपण पुढे जाऊया. आता व्यासजी नारदजींना विचारतायत की मी असं ऐकलंय की काही लोक शंकरजींना रचनाकार आणि विष्णूजींना पालनहार सांगतात. मग नारदजी सांगतायत की व्यासजी, प्राचीन काळची गोष्ट आहे, याबद्दल माझ्या मनात सुद्धा शंका उत्पन्न झाली होती. तेव्हा मी माझे पिता अमित तेजस्वी ब्रह्माजींच्या स्थानावर गेलो आणि त्यांना ह्यावेळी ज्या विषयाबाबत तुम्ही मला विचारत आहात त्याच विषयी मी विचारलं. मी म्हटलं, पिताजी, हे संपूर्ण ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं? तुम्ही समान प्रकाराने याची रचना केली आहे की विष्णू ह्या विश्वाचे रचनाकार आहेत की शंकरांनी ही सृष्टी निर्माण केली आहे? जगतप्रभू, आपण विश्वाचे आत्मा आहात आणि खरी गोष्ट सांगण्याची कृपा करावी. कोणत्या देवतांची पूजा केली पाहिजे आणि कोणती देवता सर्वात शक्तिशाली आहे? निष्पाप ब्रह्मदेव. ह्या सर्व प्रश्नांचं समाधान करून माझ्या मनातील शंका दूर करण्याची कृपा करावी. सत्यवतीनंदन व्यासजी, अशा प्रकारे माझ्या प्रश्नांवर पितामह ब्रह्मांनी मला सांगायला सुरुवात केली. ब्रह्माजी म्हणाले, मुला, मी या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? हा प्रश्न खूप जटिल आहे. महाभाग, तू भगवान विष्णूकडून याचं संपूर्ण समाधान करून घेऊ शकतोस. ह्या तिन्ही देवता यांना ज्ञान तर नाही, म्हणून ते आपल्याकडचा प्रश्न दुसरीकडे टोलवतात. चला, त्यांना विचारा. तरीही विष्णूजींकडे संकेत करतात आणि तरीही आपलं ज्ञान सांगतायत. ब्रह्माजी म्हणतायत, महोदय, ह्या सृष्टीत कोणीही असा विद्वान पुरुष नाहीये ज्याला हे रहस्य माहीत आहे. जो त्यागी, अहंकारविरहित आणि ईर्षाशून्य आहे त्यालाच हे रहस्य माहिती असू शकतं. पूर्वकाळात, आता सृष्टीची रचना सांगतायत ब्रह्माजी, पूर्वकाळी सगळं जलमय होतं. स्थावर, जंगम किंवा जितके प्राणीमात्र आहेत ते कोणीच नव्हते. तेव्हा कमळापासून माझी उत्पत्ती झाली. त्यावेळी मला सूर्य, चंद्र, वृक्ष आणि पर्वत असं काहीच 116व्या पानावर आहे. 3रा स्कंद देवी भागवताचं. आढळले नाहीत. मी कमलपुष्पावर बसून विचार करू लागलो, या अगाध जलात मी कसा उत्पन्न झालो? माझा रक्षक कोण आहे आणि ह्या प्रलयकाळात सृष्टी आणि संहार करणारे कोण विशिष्ट पुरुष आहेत? कुठेही स्पष्ट रूपात
भूमी पण दिसत नाही, ज्यावर हे पाणी दिसतंय. हे कमळ कसं निर्माण झालं? हा विचार करून मी पाण्यात उतरलो. ब्रह्माजी सांगतायत, 1000 वर्षांपर्यंत पृथ्वीचा शोध घेत होतो. शोधत राहिलो आणि तरीही मला जलाचा स्रोत कुठून येतो ते कळलं नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली, तप करा, तप करा. तेव्हा मी तपश्चर्येला प्रारंभ केला. कमलावर बसूनच 1000 वर्ष मी तपसाधना केली. त्याचवेळी सृष्टी करा अशी आकाशवाणी मी ऐकली. ती ऐकून मी आश्चर्यचकित झालो. विचार केला की कोणाची सृष्टी करू आणि माझं काय कर्तव्य आहे. त्याचवेळी मधु आणि कैटभ नावाचे 2 भयानक राक्षस माझ्यासमोर आले. त्यांनी माझ्याबरोबर युद्ध करण्याची इच्छा प्रकट केली. मी घाबरून गेलो. तेव्हा कमळाचा देठ पकडून मी जलाशयात उतरलो. तिथे मला एका परम अद्भुत पुरुषाचं दर्शन झालं. त्यांचं श्रीविग्रह म्हणजे शरीर श्यामल ढगांप्रमाणे होतं, म्हणजे काळ्या ढगांप्रमाणे. त्यांनी पितांबर परिधान केला होता. 4 हात होते. शेषनागाच्या शय्येवर झोपलेले होते. ह्या जगतप्रभूंच्या गळ्यात वनमाला सुशोभित होती. शंख, चक्र, गदा आणि पद्म या 4 अस्त्रांनी ते दैदिप्यमान दिसत होते. अशा शेषशायी भगवान विष्णूंचं मला दर्शन झालं. ते योग निद्रेला वश होऊन गाढ झोपेत होते. त्यांच्या सर्व हालचाली शांत होत्या. नारदजी शेषनागाच्या शय्येवर झोपलेल्या त्या प्रभूला पाहून माझं मन चिंतित झालं. एवढ्यात भगवती योगनिद्रेची आठवण आली. मी त्यांचं गुणगान गायलं. तेव्हा कल्याणमयी भगवती श्रीविष्णूंच्या शरीररूपातून निघून, विग्रह म्हणजे शरीरातून, श्रीविष्णूच्या शरीरातून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. त्यांच्या गळ्यातील दिव्य आभूषणांमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडली. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून वेगळी होऊन आकाशात विराजमान झाली, तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले. आता पुण्यात्म्यांनो, जसं आज सृष्टी रचनेविषयी आधी सांगितलं होतं, वरबलीदासांनी सांगितलं होतं, जे परमात्म्याने आपल्याला सांगितलं होतं. कबीर साहेबांनी म्हणाले होते की दुर्गा ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींची आई आहे, श्रीदेवी, आणि हा कालज्योती निरंजन यांचा पिता आहे. हे काय करतात? ह्या 3 मुलांची उत्पत्ती करतात. काळ म्हणजे ब्रह्म, क्षरपुरुष पण म्हणतात याला, क्षरब्रह्म पण म्हणतात. क्षरब्रह्म आणि ही दुर्गाजी, ह्या दोघांच्या पतिपत्नी सहवासामुळे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची उत्पत्ती होते, जन्म होतो. आणि हे काय करतात? यांना बाल्यावस्थेपासूनच कोमामध्ये ठेवलं जातं, अचेतन केलं जातं आणि त्यांचं संगोपन करतात. आणि जेव्हा हे युवा होतात तेव्हा यांना सचेतन केलं जातं. आता ही दुर्गा अन्य रूप धारण करून प्रेतवत, प्रेतणीसारखी विष्णूजींच्या शरीरात प्रवेश करून त्यांना बेशुद्ध करत होती. तसंच ब्रह्माजींना ह्या कमलपुष्पावर ठेवलं आणि तोपर्यंत ते अचेतन होते, कोमामध्ये ठेवलं होतं. ते स्वतःच म्हणतायत की मला काहीच माहिती नाही, मी कमलदलावर कसा उत्पन्न झालो, माझा जनक कोण आहे. आता खाली उतरून पाहिलं तर विष्णूजी बेशुद्ध पडलेले होते. आणि त्यांच्यातून जेव्हा दुर्गा बाहेर आली आणि ते सचेतन झाले. आता अशाच प्रकारे या सगळ्यांना ह्या काल भगवानाने आपल्या सुनियोजित षडयंत्राद्वारे भ्रमित करून ठेवलं होतं, कोणालाही यथार्थ ज्ञान दिलं नव्हतं. आता इथे आपण पुढे पाहूया. आता काय होतं की 3ऱ्या स्थानावर भगवान शंकरांना बेशुद्धावस्थेत ठेवलं होतं, ते पुन्हा सचेतन केलं. मग तिघांनाही एकत्र केलं प्रेरणा देऊन. तिघे एकत्र झाले. आता पहा, श्रीमद संक्षिप्त देवी भागवत
आणि 3रा स्कंद. आता आपण हे वाचत होतो तेव्हा कल्याणमयी भगवती विष्णूच्या विग्रहापासून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. दिव्याभूषणं तिचं सौंदर्य वाढवत होते. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून अलग होऊन आकाशात विराजमान झाली तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले. त्यांनी मधु आणि कैटभ या राक्षसांबरोबर 5000 वर्ष मोठं घनघोर युद्ध केलं. तेव्हा ते दैत्य मेले. प्रथम देवीच्या कटाक्षाने मधु आणि कैटभ मोहित झाले. यानंतर विष्णूंनी त्यांना मांडीवर घेऊन त्यांना तिथंच निष्प्राण केलं. आता तिथे मी आणि भगवान विष्णू दोघेच होतो. तिथे रुद्रही प्रकट झाले. आम्हा तिघांना भगवती आद्यशक्तीचं अलौकिक दर्शन झालं. त्यांना पाहून मनमुग्ध झालो. आम्ही त्यांची उत्तम स्तुती केली. तेव्हा ती आदिशक्ती आम्हा लोकांना म्हणू लागली. देवी म्हणाली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, तुम्ही सतर्क होऊन आपापल्या कार्यामध्ये मग्न रहा. सृष्टी, स्थिती आणि संहार हे तुमचं कार्य आहे. ब्रह्माजी म्हणतायत, भगवती आद्याशक्तीची. हे आपण 117 पानावर वाचतो आहोत. 3रा स्कंद. वाणी खूप मधुर होती, सुंदर आणि सुखप्रद होती. आम्ही ती स्पष्ट ऐकली. आम्ही त्यांना म्हटलं, माते, आम्ही कुठल्या प्रकारे ह्या प्रजेच्या सृजनादी कार्यामध्ये सफल होऊ? विस्तृत भूमीचा अभाव आहे. सगळी स्थानं जलमय आहेत. आमचं ऐकून त्या कल्याणस्वरूपिणी भगवतीचं मुखमंडल हास्याने भरून गेलं. तेवढ्यात एक सुंदर विमान आकाशातून उतरलं. तेव्हा त्या देवीने आम्हाला आज्ञा दिली, देवतांनो, निर्भीड होऊन स्वेच्छेने ह्या विमानात प्रवेश करा. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, आज मी तुम्हाला एक अद्भुत दृश्य दाखवते. आम्ही भगवतीचं म्हणणं ऐकून शिरोधार्य केलं. त्या रत्नजडीत विमानात चढून आम्ही आरामात बसलो. आम्हा तिघा देवतांना तिथं बसलेलं पाहून देवीने आपल्या सामर्थ्याने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. ब्रह्माजी म्हणतायत, मनासारख्या तीव्र गतीने चालणारं ते विमान ज्या अपरिचित स्थानावर गेलं तिथं संपूर्ण फळांनी लगडलेले अनेक सुंदर वृक्ष होते. पुढे एक अत्यंत सुंदर नगर दिसलं. अद्भुत अद्भुत वेस त्या नगराची शोभा वाढवत होती. तिथे खूप उंच उंच महाल होते. उचित स्थानावर यज्ञशाळा बनवली होती. काही क्षणांनी ते विमान दुसऱ्या सुंदर प्रदेशात पोहोचलं. तिथे आम्ही पाहिलं अनुपम नंदनवन होतं. पारिजातकाच्या दाट छायेत सुरभी गोमाता बसल्या होत्या. जवळच ऐरावत हत्ती विराजमान होता. शेकडो अप्सरा, यक्ष, गंधर्व आणि विद्याधर त्या पारिजातकाच्या उपवनात गात विहार करत होते. पाहिलं तर तिथे महाभाग इंद्र पण होते. त्यांच्याजवळ त्यांची प्राणप्रिया शची विद्यमान होती. ते स्वर्गातील दृश्य पाहून आम्ही 118 पानावर आश्चर्यचकित झालो. पुढे पाहूया. तेवढ्यात आमचं विमान वेगाने निघालं आणि त्या दिव्यधाम ब्रह्मलोकात जाऊन पोहोचलं. सर्व देवता त्या नगरासमोर मस्तक झुकवतात. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णूंना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णूने मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता हे कोण आहेत भगवन? मी कोण आहे, हे कोण आहेत, आणि आमचा उद्देश काय आहे, याच प्रश्नात मी अडकून पडलोय. तेवढ्यात मनाच्या तीव्र वेगाने निघालेलं ते विमान तिथून पटकन निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. पुढे पाहूया.
विमान तिथं पोहोचताच एका भव्य भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर बाहेर आले. ते नंदी बैलावर बसलेले होते. त्यांची 5 मुखं होती आणि 10 हात होते आणि मस्तकावर चंद्र विराजमान होता. क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वाऱ्याच्या वेगानं निघालं आणि वैकुंठ लोकात जाऊन पोहोचलं. तिथे भगवती लक्ष्मीचं विलास भवन होतं. तिथे मी जी संपत्ती पाहिली तिचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. त्या उत्तम पुरीला पाहून विष्णूजींचं मन आश्चर्याने समुद्रात गोते खाऊ लागलं. एक विष्णू तर विमानात बसले आहेत, एक ब्रह्मा बसले आहेत, एक शंकर बसले आहेत आणि एक एक अजून पाहिले तर तिथं कमललोचन श्रीहरी विराजमान होते. अळशीच्या फुलासमान त्यांच्या शरीराची कांती होती. पितांबर परिधान केला होता, 4 हात होते. ते पक्षीराज गरुडावर विराजमान होते. दिव्य आभूषणे त्यांना अनुपम शोभा देत होती. प्राणप्रिया लक्ष्मीची चौरी ढाळत होत्या. त्या सनातन श्रीहरींचं दर्शन घेऊन आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. एक दुसऱ्याकडे पाहत पाहतच आम्ही विमानात एका उत्तम आसनावर बसलो. तेवढ्यात वाऱ्याच्या वेगाने विमानाने परत उड्डाण केलं. पुढे अमृतासमान गोड्या पाण्याचा समुद्र मिळाला. त्याचं जल खूपच मधुर होतं. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीबद्दल जी माहिती दिली आहे त्यात खूपच विस्ताराने सांगितलं आहे. आता हे श्री ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी विमानात बसले आहेत. दुर्गाने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. हे जिथे पोहोचलं तिथं ब्रह्माजी विराजमान होते आणि एक ब्रह्माजी विमानात बसलेले आणि एक ब्रह्माजी समोर बसलेले ब्रह्मलोकामध्ये. आणि तिथं पाहिलं तर विष्णू आणि शिवजी विचारत होते की हा दुसरा ब्रह्मा कोण आहे. म्हणजे विमानातला ब्रह्माजी त्यांना विचारत होता की हा दुसरा ब्रह्माजी कोण आहे. तर ते म्हणाले की मला काही माहिती नाही ते कोण आहेत ते. तर हे कोण होते. ह्या काळाने जसं आपल्या सृष्टीच्या रचनेच्या प्रारंभी सांगितलं होतं, त्यांनी या ब्रह्मांडाच्या टॉपमोस्ट प्लेसवर म्हणजे उंच शिखरावर 3 स्थानं बनवली होती. आपल्याला एक चित्र दाखवतो ब्रह्मांडाचं, त्यातून सहज समजेल. पहा, एक ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. हे पहा, हे एक अंड्यासारखा आकार आहे. याचा अंड्यासारखा आकार आहे. याचा एलिप्टिकल असा आकार आहे, असा शेप आहे. आता हे पहा, खालून सुरुवात करूया. सगळ्यात खाली हा पाताळलोक, तलातल, रसातल, सुतल, अतल, महातल, तलातल आणि वितल. हा पृथ्वीलोक. हे शिवलोक, ज्याला शिवपुरी पण म्हणतात. ब्रह्माजींचा लोक ब्रह्मापुरी, विष्णूजींचा लोक विष्णुपुरी. आता हे जे क्षेत्र आहे हा आहे कॉमन स्वर्ग आणि नरक. हे आहे धर्मराय लोक, म्हणजे इथला न्यायाधीश बनवलेला आहे काळानं, जिथे सगळ्यांचं अकाउंट असतं. आणि हे जे सगळं स्थान आहे हे ब्रह्मलोक आहे. हे जे स्थान आहे याला ब्रह्मलोक म्हणतात. हा एक स्वर्ग आहे. इथे इंद्र पण असतो, पण हा इंद्र वेगळा आहे आणि म्हणून याला महाइंद्र म्हटलं आहे. हे इथे काय केलेलं आहे ना, हा महास्वर्ग आहे. यातच याने एक वेगळाच असा आणखी एक डुप्लिकेट काम करून ठेवले. एक नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अनामीलोक अशी रचना करून ठेवली आहे. इथे ही 88,000 खेडी आहेत. इथं ही सप्तपुरी आहे आणि ह्या सगळ्या ब्रह्मलोकाच्या वरती हा ब्रह्मलोक आहे. ह्या ब्रह्मलोकाच्या वर याने इथं 3 गुप्त स्थानं बनवली आहेत. तुम्हाला सांगितलं होतं की एक हे रजोगुण प्रधान क्षेत्र आहे. यामध्ये हा काळ
क्षरपुरुष स्वतः ब्रह्माचं रूप धारण करून राहतो आहे आणि सोबत आपली पत्नी दुर्गाला सावित्रीच्या रूपात ठेवतो. हा इथून अंतर्धान पावला आहे आणि विमानाच्या आधी इथं येऊन पोचला. हे एक तमोगुणप्रधान क्षेत्र आहे जिथे हा महादेव महाशिव रूपात राहतो आणि दुर्गाला आपल्या म्हणजे उमा रूपात ठेवतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत्साई सर. आपलं नाव? माझं नाव चंद्रभानु गुलाबराव कुळसंगे. आपण कोठून आलात? सर माझं मूळ गाव टाकळी, पोस्ट वाडोना बाजार, तहसील राळेगाव, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्रामधून आलेला आहो. आपला व्यवसाय काय आहे? मी 24 वर्षे CRPFमध्ये सर्व्हिस केली आणि सध्या वर्तमानमध्ये ST महामंडळामध्ये सर्व्हिस करत आहो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 21 मे 2017ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी संत रामपालजी महाराजांची भक्ती करण्याच्या आधी हनुमंताची पूजा करत होतो. माझ्या घरी गणेश चतुर्थीची पूजा चालत होती, नवरात्राची चालत होती आणि जेव्हा मी CRPFमध्ये नोकरी करत होतो तेव्हा शंकरजीची भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे, जसे की देवी देवतांना पूजणे, मंदिरात जाणे, ही भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? सर, याच्यामागे एक कारण आहे. जेव्हा मी भक्ती करत होतो तेव्हा मी मांसाचा आहार करत होतो, मदिराचा आहार करत होतो आणि त्याच्यामध्ये एक कारण आहे का जे माझे काही सासरे होते त्यांना कॅन्सर झालेला होता आणि मी हे भक्ती करत होतो. मला माझ्या भक्तीवर एवढा अभिमान होता का मी कॅन्सर नाही, कुठल्या जर प्रकारची जरी बिमारी असेल तर मी माझ्या भक्ती मार्गातून तिला नष्ट करू शकतो. पण जेव्हा माझ्या सासऱ्याला कॅन्सर झाला आणि मी त्यांच्यासोबत राहून ते मरण पावले तेव्हा माझा ह्या भक्तीवरून विश्वास उडला. त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये असे विचार येऊ लागले का ईश्वरा स्वतः म्हणत असते का मी हाव भान, मग तुझी शक्ती आहे कुठं? मग असे माझ्या मनामध्ये असे विचलित विचार यायचे आणि मी परत आहे ना मदिराचा सेवन एवढा करू लागलो होतो की काबूच्या बाहेर झालो होतो. तर त्या दरम्यामध्ये माझे एक भाऊ आहे, त्यांनी हा संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतलेला आहे. ते मला बारबार म्हणत होते का भाऊ तू चाल, एक महाराज आहे त्यांचं नाव संत रामपालजी महाराज आहे आणि त्यांच्याकडे तू चाल, ते आहे हिसारमध्ये बरवाला ह्या ठिकाणी त्यांचं आश्रम आहे. पण मी ह्या गोष्टीवर अलक्ष केलं आणि मी माझ्या व्यसनामध्येच मग्न राहिलो. पण परत काय झालं, मी म्हटलं कोणाचं नाही कोणाचं तरी ऐकावं, म्हणजे कारण आपण भक्ती करूनसुद्धा फेल आहो तर कोणाचं नाही कोणाचं ऐकावं लागलं. माझ्या दिमागामध्ये असाच विचार येऊ लागला, नाही भाऊनं सांगितलं काही ना काही सत्य आहे तर मग चला बा म्हटलं. तर त्यानं यवतमाळला कार्यक्रम होता सत्संगाचा, ते माझ्या घरी आले. दादा म्हणे तू सत्संगला चालतो का? तर म्हटलं चला बा. तर मी त्यांच्यासोबत यवतमाळला सत्संगमध्ये गेलो. सत्संग मी ऐकलं पण मला काहीच कळलं नाही. तर परत सत्संग समाप्त झाला, मी माझ्या घरी आलो आणि त्यांना म्हटलं अधिक 15 दिवसानं सत्संग होता यवतमाळला. तर शनिवारला त्यांनी फोन केला का दादा म्हणे उद्या यवतमाळला सत्संगाचा कार्यक्रम आहे तर तू गुरुदीक्षा घेते का? मी म्हटलं गुरुदीक्षा का आहे बा, त्याच्यापासून का फायदा होत असते? तर तू सत्संग ऐकलं नव्हतं का? मी म्हटलं सत्संगचं ऐकलं पण मला काही कळलं नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल काही असं परिपूर्ण काही अशी माहिती दिलेली नाही, तर कसं करायचं? तर अधिक परत चाल म्हणे तू एक वेळा अधिक ऐक म्हणे. टी व्हीवर जे कार्यक्रम येत होते मी तुला सांगितलं होतं ते तू बघितले का? मी म्हटलं मी कार्यक्रम नाही बघितले आणि त्या गोष्टीवर माझा विश्वासच नाही तर समजलं नव्हतं. तर मी माझ्या आपल्या सेवनामध्येच मग्न होतो.
तर त्याच दिवशी शनिवारच्याच रात्री सकाळी 4:30च्या दरम्यामध्ये मी कधी नाही संत रामपालजी महाराजांना बघितलं होतं. फक्त त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा सत्संगमध्ये बघितलं तेव्हा त्यांना काय हे संत रामपालजी महाराज आहे म्हणून हे फक्त माहिती होतं. तर त्या रूपामध्ये सकाळचे 4:30च्या दरम्यामध्ये ते असे साक्षात्कार आले आणि म्हणाले का बेटा अब तेरे दिन हो गए बोले, तू बोले चल अभी बोले आजा बोले और मेरे पास आके बोले दीक्षा ले ले, बोले तेरा मैं है ना पूरा बेड़ा पार कर दूंगा. उस समय मैं जाग रहा था तो मैं बोला आप कौन है, बोले पूछने की कोई ज़रूरत नहीं, बोले बेटा तू तैयार हो जाएगा. तर मी तुरंत होश माझा एकदम समाप्त झाला. मी बोललं काही सैतान तर नाही, काही भूत तर नाही. लोक म्हणत असं भूत प्रेत, मी माझी भक्ती करतो, कधी मी भूत न प्रेत असं कधी बघितलं नव्हतं. तर मी माझ्या पत्नीला 5 वाजता म्हटलं अचानक अशी गोष्ट झाली माझ्यासोबत, हे घटना घडली. तर मग तुम्ही गेले होते तर मग होऊ शकते कोणी ईश्वर असन त्या रूपामध्ये आले तर चांगलंच सांगत आहे. माझे वडीलसुद्धा यानं मरण पावले कॅन्सरनं, तर चला म्हणे आपण जाऊन पाहू. तर मग ते म्हटलं चाल मग जाऊ. आज भाऊ सांगत होते उद्या कार्यक्रम आहे आणि दीक्षा घेत असेल तर घे. तर मला दीक्षा काही समजत नव्हती, कारण मला माझ्या भक्तीवर अभिमान होता आणि त्या अभिमानाचं सुद्धा मला कोणत्याच प्रकारचं फळ नव्हतं मिळलं. तर मला चला जाऊन पाहायचं. तर मी आणि माझी पत्नी आहे ना सकाळी आपले आंघोळ पाणी जेवण करून आम्ही यवतमाळला कार्यक्रमाला निघून गेलो. कार्यक्रमाला निघाल्यानंतर सत्संग आम्ही ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांना मग म्हटलं कोण कोण उपदेश घेणार आहे. तर मग आमच्या दिमागामध्ये ते कुठल्याच प्रकारची गोष्ट नाही आली. आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही उपदेश घेणार. तर मी आणि माझ्या पत्नीनं तिथं उपदेश घेतला. तर त्यांना जे काही नियम सांगितले होते त्या नियमाचं आम्ही फॉलो केलं. फॉलो करून आम्ही जे काही नियमाचं जे पालन सांगितलं त्या नियमाचं जे पालन करत होतो आणि घरी आल्यानंतर ते काही जे काही होती क्रिया जसं नित्यनेम आहे, असुर निकंदन रमणी आहे आणि संध्या आरती आम्ही चालू ठेवली. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला पहाटेमध्ये परमेश्वराने साक्षात्कार केला आणि आपल्याला सांगितलं की बेटा चल तुला मी नाम देतो. तर ती जी व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये किंवा जी साक्षात्कार रूपामध्ये आपल्याला जी व्यक्ती भेटली ती व्यक्ती आणि ज्यांच्याकडनं आज आपण नामदीक्षा घेतली ती व्यक्ती ही एकच व्यक्ती होती किंवा त्या दोघांमध्ये काही फरक होता? नाही, ती एकच व्यक्ती होती. ते होते संत रामपालजी महाराज होते. कारण त्यांचा चेहरा मी आधी बघितलेला होता सत्संगमध्ये, पण मी त्या गोष्टीवर लक्ष नव्हतं दिलं. पण जेव्हा माझ्या स्वप्नामध्ये ते आले आणि त्याच्यानंतर जेव्हा मी दीक्षा घेतली तेव्हा मला साक्षात्कार वाटलं का हेच परमेश्वर आहे आणि त्यांच्याच आधारावर आम्ही ही भक्ती घेऊन स्वीकारली आणि त्यांची भक्ती आजपर्यंत करून राहिलो. सर या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ह्या भक्तीमुळे सर आम्हाला एवढा लाभ झाला, शारीरिक तर न कितीक वर्णन करावं परमात्माचे परमेश्वराचे कोणत्या शब्दामध्ये असं काही सुचवून नाही राहिलं. कारण माझं जीवन आणि माझ्या पत्नीचं जीवन आहे बेकार झालेलं होतं. मी एक तर व्यसनाच्या आधीन गेलो होतो आणि माझ्या पत्नीला काय झालं होतं सर, मी पेन्शनवाल्या आल्यानंतर तिची जे दाढ आहे ते दाढ दुखत होती. तर मी तिला म्हटलं चाल मी पण माझी दाढ दुखत होती हे समोरची, तेव्हा मी त्या पद्मावत डॉक्टरकडे जाऊन मी ठीक केलेली आहे. तर मला विश्वास होता कारण हे डॉक्टर चांगले आहे बा यवतमाळचे. मी पण तिला त्यांच्याकडे नेलं. त्यांच्याकडे नेल्यानंतर त्यांना काय म्हटलं का यांची हे दाढ काढा लागते सडलेली आहे. तर ते दाढ आम्ही काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक तुकडा राहिलेला होता. तिला त्रास खूप चालू झाला आणि त्रास झाल्यानंतर तिला सुजन आली या गालावर. सुजन आल्यानंतर सर मग परत आम्ही त्यांच्याकडे गेलो. हे कसं बा सर म्हटलं हे का झालं? तर म्हणजे त्याच्यामध्ये एक तुकडा राहिला, हा ऑपरेशन करून काढावे लागते. तर ऑपरेशन कधी करायचं? तर म्हणजे ठीक आहे म्हणजे यवतमाळचे एक भोला डॉक्टर येत असते म्हणजे आमच्याकडे व्हिजिट आणि ते ऑपरेशनसाठीच येत असते. तर त्यांना वेळ दिली, त्या वेळेनुसार आम्ही गेल्यानंतर तिथं यवतमाळला त्यांना ते मग ऑपरेशन करून ते तुकडा काढल्यानंतर तिला अधिक त्रास होऊ लागला 4-5 दिवसानं. तर परत आम्ही गेलो त्यांच्याकडं. गेल्यानंतर ते डॉक्टर आले भोला डॉक्टर, त्यांना आम्ही मिळालो का सर अशी गोष्ट आहे. ते त्यांचे जे कागद होते त्याच्यावर जे काही लिहून होते त्यांचे दवाई त्यांचं जे ट्रीटमेंट ते दाखवलं. तर मग त्यांना मग परत चेक केलं, एक्सरा काढल्यानंतर ते स्कॅन केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये दाखवलं का माझ्या पत्नीला बाहेर जाऊ दिलं आणि त्यांना मला अंदर बोलावून
सांगितलं का हिची जे काही ब्रेनची जे नस आहे ते कटलेली आहे म्हणे, आणि तुम्ही एक तर फौजमध्ये असल्यानंतर तुम्हाला म्हणे स्पष्ट याच्यासाठी सांगत आहो का तुमच्याजवळ जे काही पैसा आहे तर तुम्ही खर्च करून याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे फळ नाही मिळणार म्हणे, कारण हे बिमारी अशी असते म्हणे का आम्ही जाणून बुजून करत नसतो. आता हे झालेली आहे तर याचं एकच आहे परतभाव म्हणे का तुम्हाला एक छोट्यात छोटी एक दवाई असते म्हणे, त्यांना एक दवाई लिहून दिली, टॅब्लेटचं नाव ट्रेगिटल, आणि ते ट्रेगिटल टॅब्लेट एक फक्त 1.5 रुपयाची होती. तर त्यांना म्हटलं का ह्या ट्रेगिटल टॅब्लेटचा वापर 15 दिवस 8 दिवस असा करायचा, त्याप्रमाणे आम्ही चालू केलं. तर तिला आराम झाला. परत अधिक तिच्या हातून काही पडायचं, ग्लास हातामध्ये पकडला तो पडायचा, कधी तिला काही विचारलं तर ते ऐकायचे नाही, काही बोलायचे नाही. अरे असं का? मग त्यांना मला लक्षण सांगितले होते काही हिचे लक्षण अशा अशा प्रकारचे आहे. भक्तीमध्ये तर समजा कोणत्याच प्रकारचा म्हणजे विश्वास नव्हता. जेव्हा मग संत रामपालजी महाराजांचा आम्ही उपदेश घेतला तर याच्या आधीची एक घटना होती, आणि मग आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं का असा समजा परमेश्वरापासून असा लाभ होत असते का होत असते म्हणजे काही माहिती नव्हतं. तर मग आम्ही परमात्माकडून जेव्हा उपदेश घेतला तर त्याच्यानंतर तिला बिलकुल 8 दिवसामध्येच आराम पडला. आराम पडल्यानंतर एवढा विश्वास झाला आमचा का नाही का शक्ती आहे, काही नाही कुठंतरी शक्ती आहे. मग असा आमच्यावर असा दृढ विश्वास होत गेला. तर परत सर काय झालं, माझ्या पत्नीची तब्येत तर ठीक झाली, माझ्या मुलानं उपदेश नाही घेतला, आम्ही त्याला खूप सांगत होतो, त्यानंसुद्धा उपदेश नाही घेतला. तर मग तो आम्हाला भक्तिमार्गामध्ये बाधा वाटू लागला. तर तो मागं का करत होता हे आम्हाला काही माहिती नव्हतं. तर तो गुटख्याचा वापर कशाचा वापर करतो हे माहिती नव्हतं. तर त्याला पण आहे ना दाढावर इन्स्पेक्शन झालं सर. तर त्याच्या दाढावर आहे ना मात चढलेलं होतं. तर मात चढलेलं तर त्यानं मला काही सांगितलं नाही. त्यानं त्याच्या मम्मीला सांगितलं, आणि तो आहे ना यवतमाळला पुनशे डॉक्टरकडे ज्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट केलं होतं त्यांच्याकडे तो गेला. गेल्यानंतर त्यानं चेक केलं का म्हणे तुझ्या दाढावर मास आलेला आहे, हे ऑपरेशन करून काढायला लागते, तर तुला 15 दिवसाची टॅब्लेट देतो, त्याच्यानंतर परत तू ये. तर माझा मुलगा गोळ्या टॅब्लेट आहे ते त्यानं खाल्ल्यानंतर त्याच्या मम्मीनं मला सांगितलं का अशानं अशी गोष्ट आहे का याचं ऑपरेशन ह्या तारखेला आहे. तर मी म्हटलं तूच जा, तुला का करायचं आहे तू करत बस, कारण माझा परमात्मा आहे, संत रामपालजी महाराज आहे, माझा त्यांच्यावर खूप विश्वास झालेला आहे, आणि मी काही कुठल्याच प्रकारचा हालचूल करणार नाही. त्याच्या जे काही गुरुजी सांगते आपल्याला सत्संगमध्ये, आपण सत्संग ऐकत आहोत, सत्संगातून आपल्याला मार्गदर्शन झालं आणि आपला विश्वास झाला, तर मग आपण भीती कोण्या गोष्टीची. तर माझा मुलगा जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला, आता ते डॉक्टर माझ्या ओळखीचे होते, मी त्यांना फोन केला का म्हणून सर अशी गोष्ट आहे. तर मग त्यांना ठीक आहे म्हणे येऊ द्या. ते गेल्यानंतर मग त्यांना रिचेक केलं, त्यांना एक्सरा काढला, त्यांना सांगितलं का याचं काही ऑपरेशन करायची काही आवश्यकता नाही, हा ठीक आहे. तेव्हाच मी परमात्माले संत रामपालजी महाराजांना अंतकरणातून खूप रडू लागलो का हे परमात्मा, ह्या जगामध्ये आहे तर खरंच तुम्हीच आहे, तुमच्याशिवाय ह्या जगामध्ये कोणीच नाही. आणि परत माझ्यावरसुद्धा सर 2019मध्ये डिसेंबर महिन्याच्या 9 तारखेला मी सुरक्षा रक्षकाची ड्युटी करत असतो राळेगाव आगारामध्ये. जेव्हा मी ड्युटीवर जाऊन राहिलो होतो तेव्हा रोडवर बाईकनं जेव्हा जाता आहे ना माझ्या अपोजिट साईडनं गाईचा कळप आला. तर मला असं काहीतरी संकेत होतं ह्या गाई काही नाही काही करणार, पण त्यावेळेस नाही तर इकडून कोणी जाऊन राहिलं, तिकडून कुठल्याच प्रकारची ट्रॉफिक नाही, बिलकुल सुन्न वातावरण होतं आणि 4:30चा वेळ होता. तर मी तिथं थांबून गेलो मधामध्ये रोडवर. त्या गाई जवळजवळ आल्या आणि त्यांना आहे ना एकदम टक्कर माझ्या मोटरसायकलवर मारली, तसंच मी पडलो. तर मला कुठल्याच प्रकारचा म्हणजे होश नव्हता. आणि गुरुजीनं जे सत्संगमध्ये सांगत होते का बा तुम्ही सुमरण करा, पण मी ते सुद्धा विसरून गेलो होतो त्यावेळेस. तर मला माझ्या डोक्याला त्यावेळेस एवढा मोठा मार लागला हे मला भान नव्हतं. तर अपोजिट साईडने जे आमच्या गावचे जे काही राळेगावचे जे व्यापारी आहे ते नंदू गांधी आहे, तर त्यांची गाडी तिकडून येऊन राहिली. तर ते म्हणे अरे हे तर कुळसंगी आहे. ते तसेच धावत आले, माझी गाडी उचलली, तेव्हा मला माहिती नव्हतं, आणि चला म्हणे यांना हॉस्पिटलमध्ये. तर 2 मिनिटांनं नाही म्हटलं मी ठीक आहो, मीच जातो हॉस्पिटलमध्ये. तर ते मी बाईक आपली चालू केली स्वतः आणि परत मी हॉस्पिटलमध्ये गेलो. ते माझ्या मागं आले का बा काही होणार तर नाही याला म्हणून. तर जसं मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टरने मला ते माझे ते सुजलेलं आलं होतं डोक्यावर, खूप मार होता. तर त्यांना बघितलं आणि त्यांना तुरंत ते TTचं इंजेक्शन दिलं आणि मेडिसिन देऊन तुम्ही म्हणे इथं एखादी घंटा आराम करा, उलटी येईन चक्कर येईन, त्याच्यानंतर समजा जर नाही आला तर मग तुम्हाला पाठवतो.
तर मी गुरुजीचं जे काही जे नामाचा जो उपदेश दिला होता मी त्याचं सुमरण करून राहिलो होतो. तर मला एका घंट्यामध्ये कुठल्याच प्रकारची नाही तर उलटी आली नाही चक्कर आलं. तर मग डॉक्टरने सांगितलं का तुम्ही जाऊ शकता. तर मी परत घरी न जाता मी माझ्या ड्युटीवर गेलो. ड्युटी मी 12:30 वाजेपर्यंत केली आणि परत घरी आलो. तर पत्नीला मुलाला सगळ्याला घरच्याला माहिती झालं. त्यानं मग माझ्या डोक्यावर हात लावून पाहते तर खूप एवढी मोठीशी जखम होती, कमसे कम 2 इंच असन मोठी, आणि तिचा घेरा होता. तर ते घाबरून गेले. मला पण असं काही वाटत नव्हतं, चला आपण तर परमात्माच्या मार्गामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा असा त्रास होणार नाही, विश्वास होता खूप. तर त्यांना ते सकाळी म्हणे तुम्ही चला म्हणे हॉस्पिटलमध्ये. मी येतो. म्हणलं पहा मी तुमच्यासोबत येणार नाही, जाणार तर मी जाणार तर जाऊ शकतो, अन्यथा मी जाणार नाही. तर मग ते म्हणे ठीक आहे तुम्ही जा. तर मी यवतमाळला क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं जे काही डोक्याचे डॉक्टर आहे चेतन राठोड, त्यांना सांगितलं तुम्हाला CT स्कॅन करावे लागेल, त्याच्याशिवाय काही मेडिसिन मिळणार नाही. तर मग त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये CT स्कॅन केला. तर मी परमात्माचं सुमिरन करून राहिलो, हे परमात्मा आता तुम्हीच आहे, तुम्ही तर सर्व सांगता, तुमच्यावर माझा एवढा विश्वास आहे ना, इथपर्यंत तुम्ही सांगलं तर मार तर कोण्याच गोष्टीचा नाही, तुम्ही आता सर्व काही सांभाळणारे तुम्ही आहे. त्यामध्ये CT स्कॅन केला, त्याच्यामध्ये ब्रेन डिटेक्टेड म्हणून डॉक्टरनं सांगितलं तुमच्या ब्रेनला माल आहे, या 8 दिवसाच्या गोळ्या का, जर याच्यापासून जर आराम नाही झाला तर तुम्ही नागपूरला चालले जा. पण मला परमात्माच्या कृपेनं आरामच होत गेला. असा आराम होत गेला का मला नागपूरला जायची काही आवश्यकताच नाही पडली. तर आज माझा एवढा विश्वास आहे संत रामपालजी महाराजावर की मी माझ्या स्वतःच्या शरीराला गाळू शकतो, पण मी संत रामपालजी महाराजांना विसरू शकत नाही, असा माझा हा भक्तीवर दृढ विश्वास झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, बऱ्याचशा ज्या घटना आपल्या जीवनात आल्यात त्यामधून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला सुखरूप बाहेर काढलं. तर ह्या अनुषंगाने आपण जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल? माझी सर्व जगतच्या लोकांना विनंती आहे की हा आलेला मौका तुम्ही कधी गमावू नका, कारण जीवन हे अनमोल आहे आणि ह्या अनमोल जीवनाचा जर तुम्ही आता ह्या वर्तमान काळामध्ये जर फायदा नाही घेणार तर ह्या जीवनाला तुम्ही खूप पस्तावून आपल्या जीवनाचा नाश करणार. हेच एक माझी तुम्हाला विनंती आहे. आणि ह्या भक्तीचा लाभ घेऊन मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ह्या भक्तीचा तुम्ही लाभ उठवा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा आणि भौतिक लाभ, शारीरिक लाभ आणि आर्थिक लाभापासून सुखी व्हा. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचं असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? सर, आजकाल प्रत्येक टीव्हीच्या विविध चॅनलवर कार्यक्रम येत असतात, त्यावर नंबर येत असतात उपदेशाचे. तर ते या नंबरचा आपण वापर करून त्यांना विचारू शकतो का मला संत रामपालजी महाराजांकडून उपदेश घ्यायचा आहे. तर ते त्या नंबरवरून जे काही आपल्या जवळचे काही नजदीक केंद्र आहे उपदेशाचे त्यांचा ते नंबर देतात आणि आपल्याला उपदेश मिळू शकतो. सर, ही जी जो उपदेश आहे किंवा जो गुरुमंत्र आहे याच्यासाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतात? सर, पैसे तर माझ्यापासून काही घेतलेले नाही आणि पैसा एकसुद्धा लागत नाही, हा माझा एक दृढ विश्वास आहे. माझ्यापासून नाही घेतले पैसे तर लोक तुमच्याकडून कसे प्रकारचे घेणार आहे, कसे घेईल तुमच्याकडून? पहिले तुम्ही पण सुद्धा या गोष्टीवर विश्वास करा आणि विनंती करून उपदेश घ्या. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.